आणि 20च्या नंतर मग आता बऱ्याच ठिकाणी मग सगळीकडे बऱ्याच ठिकाणी चांगला होईल. हो, 20 तारखेच्या नंतर तर मात्र आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल. हो. म्हणजे आणखीन 10 एक दिवस पाहिजे तर समजा. शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापेल. हो, शेवटचं. हो, मात्र सध्या शेवटच्या ना आठवड्यात 20 तारखेपर्यंत सगळीकडे नाही जाणार. हो का? शेवटच्या आठवड्यात जाईल. हो, मात्र 30 तारीख जवळपास येणारच. हो. मग दरवर्षी मी म्हणलो ना तुम्हाला म्हणलं 25, 26, 27 आता 29ला हो, बरोबर. सगळ्या महाराष्ट्राचा पाऊस पडतोय. हो, हो, बरोबर आहे. मी पहिल्यापासून काय म्हणलं निसर्ग 22 दिवस पुढे सरकेलेला आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला, पावसाळा 22 दिवस पुढे सरकला, हो, आणि हिवाळा 22 दिवस पुढे सरकला. बरोबर आहे. दरवर्षी पाऊस कधी येणार कोणाला विचारलं काय म्हणते 7 जूनला येणार. हो, 7 जूनला बरोबर आहे. मग 7 जून मध्ये 22 मिसळ आणि किती होते? 17 17 मग बरोबर 25, 27, 29ला दरवर्षी हो. महाराष्ट्रात पाऊस येणार. एक वर्ष गणित लक्षात ठेवायचं. हो, 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 बरोबर आहे. 7-8 जून पेक्षा ती तारीख लक्षात ठेवायची. हो, बरोबर आहे. कोणती? दरवर्षी जूनचा शेवटचा आठवडा. हो, जूनचा शेवटचा आठवडा 25 ते 30. हो. हो, हो, बरोबर आहे. मात्र सर आता काही भागातनी आपल्याला ऊन पाहायला दिसत आहे. तर त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे, का कारण की न्यूजच्या माध्यमातून असं सांगण्यात होतं, की एल निनोचं संकट आहे यंदा. नाही तसं काही नाही होणार. ते एक सगळ्याला सांगतो. हां. आपण काय झालं ना इकडं पंढरपूर, बारामती तिकडला पाऊस बघितला बरं का त्या टीव्हीच्या बातम्यामध्ये. हो, बरोबर. मग ते बातम्या वाचायला लागले आपल्याला आशा लागली. हो, बरोबर. तर तसं काही घाबरू नका. हे उगाच आणखीन 2च दिवस झालेत पाऊस यायला आणखीन. मग खूप दिवस राहिले तर. नाही, बरोबर आहे. हां. नाही, मात्र शेतकऱ्यांना असं वाटत आहे सर, की मोठा खंड पडते की काय? नाही तसं नाही. आणखी सुरुवातच झाली नाही ना पावसाची खरी. हो, सुरुवात झालेलीच नाही. फक्त आपल्याला त्या भागातनीच पाऊस मिळाला. तिकडे काय झालं तिकडे पाऊस जास्त पडला आपण टीव्हीमध्ये बातम्यांमध्ये बघितलं त्याच्यामुळे आपल्याला वाटायला आपल्याला आजच यावं. तसं हो. नाही ना होणार. नाही, 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 बरोबर आहे. हं. हो, मात्र शेवटच्या आठवड्यात जोरदार आणि जे काही शेतकरी पेरणीचे राहणार तर ते 10 ते 15 जुलैच्या दरम्यान संपूर्ण शेतकऱ्यांची पेरणी होऊन जाणार. हो. हो. पहिल्यापासून मी म्हणतो 3 टप्प्यात. 3 टप्प्यात तुम्ही सांगितलेलंच आहे. 3 टप्प्यातनी पेरणी 7 होऊन ते जाणार. 14 मध्ये काही भागात पाऊस पडेल. हो, पेरणी 20 होणार. ते 30 जून मध्ये पडेल. हो, आणि 10 जुलै ते 15 जुलै. 10 जुलै ते 15 जुलै बरोबर आहे. हं. हो, बरोबर आहे सर. जूनपेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे. हां, हां. ऑगस्टला कमी राहील. सप्टेंबर ऑक्टोबर जास्त राहील. हो. आणि 13 नोव्हेंबरला थंडी येईल. 13 नोव्हेंबरला थंडी येईल बरोबर. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. फक्त आपल्याला हे 2 ते 4 दिवस थोडीशी पावसाची कमी दिसणार समजा. हो. हो, मात्र सर न्यूजच्या माध्यमातून असं सुद्धा सांगण्यात येतं, की मुंबईमध्ये मान्सून दाखल झालेला आहे. मुंबईला ना उद्याच यायला पाहिजे. उद्याच्याला होणार का? हो 13-14 ला होईल. 13-14 होणार समजा. हो. हो. मात्र मग तिथून आपल्या महाराष्ट्रात यायला किती दिवस लागेल संपूर्ण महाराष्ट्र व्यापाला? ते काय होते माहिती आहे का? काय होईल हां. मुंबईकडला आलेला पाऊस केलं काय होतंय हो. एक तर उत्तर महाराष्ट्राकडे जाते. हां, हां, हां. उत्तर महाराष्ट्रातून मध्य प्रदेश जाते. हो. त्याच्यामुळे हे शॉर्टकट आले त्याच्यामुळे काय होते हां. नंतरच परत पाऊस येईल. हो, हो. 20च्या नंतरच येईल चांगला. 20च्या नंतरचा चांगला येणार. हो. हो, तोपर्यंत ज्या भागातनी समजा पाऊस झाला तर 20 त्या 20 पर्यंत असंच राहणार. हो, हो, बरोबर. जिकडे पडला तिकडे त्यांचं चांगलं झालं तिकडे सुटला. पण हो. हे पाऊस काही कधी वाटतं यायला बी नाही पाहिजे काही भागात. काहून माहिती आहे का? हो. आमचं मानवत आहे बरं का इकडे बाजूला. हां, हां, बरोबर. पाळोदी हां. लाईटचे ट्रान्सफॉर्म उपटून पडतात का कुठं? नाही, नाही, बरोबर नाही. लाईटचे ट्रान्सफॉर्म उपटून पडले आणि हो का? ते सोलारचं एकाचं राहिला नाही. हां, 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 हां. इतकं वारं होतं. बाप! म्हणजे भरमसाठ. हे नुकसान भरून सुद्धा निघणार नाही. नाही, 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 बरोबर आहे ना. बरोबर आहे सर. आमच्या इथं आता वरी आमच्या इकडे कसोरा नदी तिला पाणी आलं. हां, हां, हां. आमच्या डासाळा इकडल्या भागात त्यांना चांगला पडला त्यांच्यासारख्या जमल्या त्यांच्या. हो, 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 बरोबर. हं. मात्र परतीचा पाऊस जास्त पाहायला मिळेल आपल्याला. हो परतीचा. हो. परतीच्या मात्र धुमाकूळ झाली. पत्री आणि शेतकऱ्याला म्हणत काही चिंता करू नका. आज फक्त 3च दिवस झाले पावसाळा सुरू हो. आहे. 3च दिवस आणखी झाले तर बरोबर. खरा सुरू पण नाही झाला पाऊस. नाही. आपण तिकडे ते टीव्हीला बातम्या बघितल्यावर वाटायला की आपल्याला यावं तसं नाही. नाही, नाही, आपल्याला चांगला सक्रिय व्हायला हां. शेवटचा आठवडा आहे म्हणा. शेवटचा आठवडा. शेवटच्या आठवड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हं, हं. पेरणी करत असताना हं. जमिनीमध्ये ईदभर ओल असले तर पेरणी करा. नसा हो. करू नका म्हणा. बरोबर. नसा काय होतंय दुसऱ्या एखाद्या पाहुण्याच्या गावाला पाऊस पडला आणि त्यांनी पेरणी सुरू केली. हो. आपल्याला वाटतं कधी करावं पण आपली जमिनीमधली ओल तपासा. हो, हो, बरोबर आहे. ते बी सर पेरणी केली शेतकऱ्यांनी तर स्वतःच्या रिस्कवरती करायला पाहिजे. हो. हो. मात्र स्वतःच्या रिस्कवरतीच पेरणी करा. हो. हितभर जर वर केली तरच पेरणी करा. हो. हो, बरोबर आहे.
मात्र कसं कोणत्या भागामध्ये पाऊस जास्त तर कोणत्या भागामध्ये पाऊस कमी पडतो. हम्म. मात्र शेतकऱ्याला वाटतं बाबा पेरणी झाली, माणूस मोकळं होतं. परंतु तसं नाही. स्वतःच्या नियोजनावरती करा आपण. हम्म. मग शेतकऱ्यांना हेच म्हणणं आहे, की तुम्ही जे पेरणी करसाल तर ते स्वतःच्या रिस्कवरती करा, दुसऱ्याच्या रिस्कवरती करू नका. बरोबर ना सर? हो बरोबर. हो. मात्र सर काही इशारा वगैरे राहणार का शेतकऱ्यांना? याच्यामध्ये फक्त वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे या पावसामध्ये. हो का? हम्म. हो. समजा वाऱ्याचा वेग जरासा जास्त राहणार तर काळजी घ्यावी शेतकऱ्यांनी. हो हो, झाडाखाली थांबू नये. हो, विजाचं प्रमाण वारा जास्त आहे या पावसामध्ये अवकाळी. बरोबर आहे, बरोबर आहे. नक्कीच सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.